नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाली, ज्याच्यामध्ये 18 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या घटनेमध्ये 10 जण जखमी आहेत आणि मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 3 लहान मुलांचा सुद्धा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे। ही दुर्दैवी घटना शनिवारी रात्री साधारणपणे 10च्या सुमारास घडली। घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले। घटनेची चौकशी करण्याचे आदेश आता सरकारकडून दिले गेलेले आहेत। रेल्वे संरक्षण दलाचे महासंचालक सुद्धा घटनास्थळी दाखल झालेले आहेत। दृश्य आपण बघतोय, प्रचंड मोठी गर्दी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झाली, ज्याच्यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि 18 जणांचा दुर्दैवी याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे। याच्यात 3 लहान बालकं सुद्धा होती, त्यांचा सुद्धा दुर्दैवी मृत्यू या चेंगराचेंगरीत झालाय आणि यामध्ये जवळपास 10 जण जखमी असल्याचं सुद्धा कळतंय, ज्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। रेल्वे पोलीस प्रशासनानं तातडीनं या सगळ्या घटनेची दखल घेतली, ते तिथे दाखल झाले। तेव्हाचे दृश्य सुद्धा आपण स्क्रीनवर दुसऱ्या बाजूला पाहतो। वो दब गए, उनसे उनका मौत हो गई। किसकी मौत हो गई है? मेरी मम्मी थे। आपकी मम्मी थी? कहाँ? आप क्या प्रयागराज ही जा रहे थे? नहीं नहीं जी, हम अपने घर जा रहे डॉक्टर ने थे। क्या बोला आपसे? वो डेथ हो गई है। डेथ हो गई डॉक्टर ने बोला या आप बता रहे हैं? नहीं, डॉक्टर बताया। उसी भगदड़ में? हाँ जी। आपके साथ और कौन कौन लोग था? हम लोग तो बहुत लोग थे, बस केवल मम्मी का डेथ। नहीं तो आप लोग कहाँ जा रहे थे? हम लोग अपने घर जा रहे थे, बिहार जा रहे थे। तर दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी आणि भाजप नेत्या शायना यांनी दिल्लीतील चेंगराचेंगरीच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे। तो आधिकारिक तौर पर मृत पाए गए हैं, उनको मृत स्थिति में ही लाया गया है। उनके परिवारों को सूचना भी पहुंचा दी गई है। तकरीबन उतने ही इंजर्ड लोग यहाँ पे मौजूद हैं। बहुत ही दुखद घटना है और जो लोग गुजर गए हैं उनके मतलब कोई भरपाई तो नहीं कर सकता है, पर जो भी संभव मदद हो, हमारे दोनों विधायक यहाँ पे एरिया के, चांदनी चौक के विधायक पुनर्दीप सानी जी, हमारे आले इकबाल जी, दोनों यहाँ पर मौजूद हैं। हमने हॉस्पिटल के प्रशासन को भी कहा है कि जो कुछ भी मदद चाहिए हो वो तो सारी देखरेख कर ही रहे हैं, पर परिवारों को अगर कुछ भी मदद चाहिए हो तो हमारे दोनों विधायक यहाँ पे मौजूद रहेंगे। बहुत ही दुखद है ये समाचार जो स्टैम्पीड हुआ है नई दिल्ली रेलवे स्टेशन पे। 18 लोग, जिसमें से 14 महिला ने अपनी ज़िंदगी गंवाई है। मैं मानती हूँ कि रेलवे स्टेशन पे ये जो हादसा हुआ है, दिल्ली पुलिस इसका तहकीकात कर रहे हैं, आदरणीय प्रधानमंत्री स्वयं देख रहे हैं, लेकिन ऐसे एक्सीडेंट्स जब होते हैं हम सिर्फ ये कह सकते हैं कि भगवान उनको शक्ति दें और उनके परिवार को नमन। हम चाहते हैं कि जल्द से जल्द कार्रवाई हो और सब सच्चाई सामने आए और जहाँ भी ऐसे हादसे होते हैं वहाँ शासन प्रशासन अपना काम करे। तर चेंगराचेंगरीच्या या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले। नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीनं व्यथित झालो असं मोदी म्हणाले। चेंगराचेंगरीचा फटका बसलेल्या सर्वांना प्रशासन मदत करतंय असंही मोदींनी म्हटलं। या संदर्भातली एक पोस्ट मोदींनी केलेली आहे, आपण बघूयात ते पोस्टमध्ये काय म्हणतात। नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीनं व्यथित झालो। ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्या समवेत माझ्या संवेदना आहेत। मी जखमींना लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना करतो। या चेंगराचेंगरीचा फटका बसलेल्या सर्वांना प्रशासन मदत करत आहे। तर मोदींची ही एक पोस्ट आपण बघितली। गृहमंत्री अमित शहा काय म्हणतात त्याबाबत बघूया। नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील अपघातासंदर्भात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो। दिल्लीचे नायब राज्यपाल आणि दिल्ली पोलीस आयुक्तांशी बोलून शक्य ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिलेत। या दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो। जखमींवर सर्वतोपरी उपचार केले जात आहेत, त्यांना लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना करतो।